उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर धनंजय देशमुख बोलतायत, ऐकूया. आमची प्राथमिक भेट आहे ती या दरम्यानच म्हणजे या संबंधितच झाली की आजपासून खऱ्या अर्थानं हे सगळं चार्ज होणार आहे प्रकरण आजपासून न्यायालयामध्ये. आणि इथून पुढं ज्या काही गोष्टी होणार आहेत ते सगळे आम्हाला काही जे मागण्या केल्या होत्या म्हणजे वकील साहेबांना, त्या मागण्यांची पूर्तता त्यांना केली जाईल. आणि इथून पुढं जे काही पुरावे आहेत, ज्या काही गोष्टी या चार्जशीटमध्ये आहेत त्या सादर करण्याचा विषय आता इथून पुढं राहणार आहे. मात्र तुमच्या काही ज्या गोष्टी राहिल्या होत्या तपासासंदर्भात, जसं की तुम्ही मागणी केली होती वाशी पोलीस निरीक्षक यांची चौकशी व्हावी, त्याचबरोबर जो पहिला 6 दिवसात तपास होता तो देखील चौकशी करण्यात, अशी काही चर्चा वेगळी झाली? त्या संदर्भात आम्ही आत्ता बोललो नाहीत. आणि ती चर्चासुद्धा अशी होणार आहे की जी न्यायालयीन समिती आता कार्यरत आहे त्यांच्याकडे आमची लेखी स्वरूपातली मागणी असणार आहे आणि त्याची प्रतिलिपी आम्ही सगळ्यांना देणार आहोत. मग CID असेल, SIT असेल, SP साहेब असतील, त्या सगळ्यांना आम्ही देणार आहोत. न्यायालयीन समिती जी चौकशी आहे ती सुरू झाली का काय? सध्या ते स्टेज चालू आहे, त्यांचं ग्राउंड चालू आहे. त्याच्यामुळं आता इथून पुढं लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींची ते चौकशी करतील. आणि त्यांचा जो उद्देश आहे की आपल्याला हे कळलं आहे की आरोपी कोण आहेत, हे कोणी केलं, परंतु हे कशामुळं झालं, या बीडचं ग्राउंड काय, या बीडमध्ये अशी परिस्थिती का ओढावली, का एवढे आरोपी तयार झाले, का त्यांना कुणाचं भीती वाटली नाहीत, का त्यांना कुणाचं एवढं अभय होतं, या सगळ्या गोष्टी न्यायालयीन समितीच्या कडून आपल्या सगळ्यांना कळणार आहे. मुंबई मुख्यालय असणार आहे न्यायालयीन समितीचं. तुमची भेट झाली आहे किंवा कधी भेट देणार तुम्ही? आता आमचं साहेबांसोबत बोलणं झालं की आम्हाला याच्यावर आता ह्या सगळ्या प्रकरणावर जी सविस्तर चर्चा करायची आहे शिष्टमंडळाला आणि मला, त्याचा वेगळा वेळ आम्ही साहेबांकडून मागितला आहे. ते लवकरच आम्हाला ते कळवतो बोललेत. आणि त्या दरम्यानच जे न्यायालयीन समितीचं ऑफिस आहे आणि न्यायालयीन कर्मचारी आहेत, न्यायालयीन जे काही अधिकारी आहेत, त्यांनासुद्धा आम्ही त्याच दरम्यान ह्या संदर्भातील सविस्तर चर्चा करणार आहोत आणि लेखी स्वरूपातलं त्यांना आमचा ड्राफ्ट न्यायालयीन लढाई लढत असताना आता उज्ज्वल निकम यांची एंट्री झालेली, पहिलीच सुनावणी घेत आहेत, ते न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातही महत्त्वाचं असेल. एकदम महत्त्वाची. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.